सीबीएसई बोर्ड नवी दिल्ली मार्फत आयोजित सीबीएसई क्लस्टर 9 बास्केटबॉल चॅम्पियनशिप 2026-27 स्पर्धेचा संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल कोल्हापूरच्या मैदानावर उत्साहात शुभारंभ झाला। सदर स्पर्धा 21 ते 25 ऑगस्ट दरम्यान खेळल्या जाणार आहेत। महाराष्ट्र व गोवा राज्यातील तब्बल 44 शाळांमधील 1000हून अधिक विद्यार्थी या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत सहभागी झालेत। 14, 17 आणि 19 या वयोगटातील मुलं-मुली या पद्धतीने या स्पर्धा पार पडतील। स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यास आंतरराष्ट्रीय बास्केटबॉलपटू स्कायलाइन सय्यद प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। तसेच संजय घोडावत विद्यापीठाचे विश्वस्त विनायक भोसले, कुलगुरू डॉक्टर उद्धव भोसले, सीबीएसई निरीक्षक पूर्णश्रेष्ठ संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलच्या संचालिका प्राचार्य सस्मिता मोहंती आणि शाळेचे माजी विद्यार्थी डॉक्टर महेंद्र चौधरी यांची प्रमुख उपस्थिती होती। सर्व मान्यवरांचे यावेळी स्वागत व सत्कार करण्यात आला। उद्घाटन प्रसंगी मान्यवरांनी युवा खेळाडूंना मार्गदर्शन करताना क्रीडा भावना, शिस्त, संघभावना, सातत्याने चिकाटी यांचे महत्त्व अधोरेखित केला। संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलकडून नवोदित खेळाडूंना अत्याधुनिक सुविधा व व्यासपीठ उपलब्ध करून देत क्रीडा क्षेत्राला प्रोत्साहन दिल्याबद्दल मान्यवरांनी संस्थेचं कौतुक केलं। सोहळ्यात सहभागी संघाच्या दिमाखदार संचलनाने उपस्थितांचं लक्ष वेधून घेतलं। त्यानंतर खेळाडूंचा शपथविधी आणि संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या आकर्षक सांस्कृतिक कार्यक्रमांनी वातावरणात उत्साह व चैतन्य निर्माण झालं। मान्यवरांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन झाल्यानंतर पुढील 5 दिवसांच्या रोमांचक सामन्यांना सुरुवात झाली। सदर स्पर्धा यशस्वी करण्यासाठी संचालिका प्राचार्य सस्मिता मोहंती, बोर्डिंग स्कूलचे प्राचार्य डॉक्टर HM नवीन, डे बोर्डिंग स्कूलचे प्राचार्य अस्कर अली, ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य नितेश नाडे, क्रीडा संचालक विठ्ठल केचनावर, सर्व क्रीडा शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी हे यांचं अनमोल योगदान देत आहेत। या स्पर्धेत देशाच्या भविष्यातील बास्केटबॉलपटूंचं कौशल्य, जिद्द, शिस्त आणि खेळाडू वृत्ती अनुभवायला मिळणार असून क्रीडा क्षेत्रातील गुणवंत खेळाडूंना घडवणारे महत्त्वपूर्ण व्यासपीठ म्हणून या स्पर्धेकडे पाहिलं जात आहे। पत्रकार सागर जमणे, कुंभोज। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।